जगबुडी नदी, या जगबुडी नदीच्या बाबतीत जो गाळ उपसायचा, वाळू उपसायचा हा जो काय उपक्रम आहे, या उपक्रमामध्ये फक्त 100-150 मीटर वरती गाळ उपसला जातो. त्यांनी सांगितलं की तो गाळ कोण घेऊन जात नाही, त्या गाळाला म्हणजे तो गाळ शेतकऱ्यांच्या कडे दिला पाहिजे असा नियम आहे. हे गाळ उपसला, गाळ उपसतंय कोण? सरकार आपल्या पैशाने उपसतंय. तो शेतकऱ्यांकडे दिला पाहिजे, त्या शेतकऱ्यांना त्याची गरज आहे भराव टाकण्यासाठी, असं आणखी कुठल्या कामासाठी. वाळू असेल तर तो तुमच्या नवीन नियमाप्रमाणे घर बांधणीसाठी त्याला 5 ग्लास दिले पाहिजे. हा सगळा जो काय मी त्या दिवशी पुरावे दिलेले आहे, ही सगळी जी वाळू आहे, ही सगळी वाळू ही योगिता डेंटल हॉस्पिटल आहे, जे गृह राज्य मंत्र्याच्या बहिणीच्या नावाने हॉस्पिटल आहे, दातांचं महाविद्यालय, हॉस्पिटल नाही महाविद्यालय. या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये ही वाळू पडलेली आहे. जर ही गाळू कोण घेऊन जात नाही तर ही वाळू तुमच्या प्रांगणात काय करते? तुम्ही या वाळूचे ढिगारे स्वतःच्या कॉलेजमध्ये कशाला लावलेत? जर कोण घेऊन जात नाही तर ते तिथेच पडून राहायला पाहिजे. तुम्हाला ह्याची गरज काय? या गाळामध्ये वाळू मिश्रित गाळ आहे, याच्यामध्ये ते तिथे गाळली जाते, वाळू वेगळी केली जाते, गाळ वेगळा केला जातो आणि यांचे चट्टे बट्टे ही वाळू नंतर विकून टाकतात. बिपिन पाटणे हा कोण? शेतकरी आहे. कदम हा कोण? शेतकरी आहे. म्हणजे ह्यांची वाळू जिथे जिथे पडलेली आहे त्या वाळूचा आम्ही व्हिडिओ जिओ टॅग लागून आम्ही ड्रोन सर्वे केलेला आहे आणि तो मी उद्या पेनड्राईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे देणार आहे. त्याचं कारण असं आहे की ही जर वाळू कोण घेऊन जात नाही तर ह्या वाळूचा तुम्हाला उपयोग काय? पण हे म्हणतात की मी त्याचा कोणी नाही. 1 वर्षापर्यंत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पकडून चालू की 1 महिन्यापर्यंत ते त्या ट्रस्टवर होते. शिवतेज आरोग्य संघटना, आरोग्य सेवा संस्था हा ट्रस्ट आहे, ज्या ट्रस्टचं ते कॉलेज आहे. कोण कोण आहे त्याच्यात? यांची आई आहे, यांची बहीण आहे, यांचा भाऊ आहे. हे स्वतः आहेत असं माझं मत आहे. पकडून चला ते नाहीयेत. मग मी जे काय म्हणतो की कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट, की तुम्ही काढलेली वाळू, तुम्ही चालवलेले आईच्या नावाने डान्स बार, हे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट या सदराखाली मोडतात. स्वकीयांचं हित म्हणजे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. यांनी तर असं जाहीर नाही केलंय कुठे की माझे या घराशी काही संबंध नाही, मी या घराशी संबंध तोडलेले आहेत, कुठली पेपर नोटीस दिली नाही आहे. किंबहुना कालच त्याच्या वडिलांनी मोठं भाषण केलंय की माझी दोन्ही कशी मुलं कर्तृत्वान निघाली आहेत. ही त्यांची कर्तृत्व आहेत आणि या कर्तृत्वाचा त्याच्या वडिलांना अभिमान आहे. कालच सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे ते कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट या सदराखाली मोडतात. दुसरा विषय जो मी सांगितला होता, महाप्रळ नाळा. महाप्रळ नाळ्याचं उत्खनन करण्यासाठी आकिब मुकादम त्या माणसाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना पत्र लिहिलं की मला हा गाळ काढू द्या. नंतर त्याने पालकमंत्री यांना पत्र लिहिलं, उदय सामंतना, की मला गाळ काढू द्या. त्यानंतर योगेश कदम यांनी पत्र दिलं की मला हा गाळ काढू द्या. अख्ख्या महाराष्ट्रात एकाच माणसाला अशा प्रकारे गाळ स्वतःच काढायचा आणि स्वतःच त्याची विल्हेवाट लावायची, अशा प्रकारचं काम दिलं गेलं. हे दिलं कोणाच्या आदेशाने? महसूल मंत्र्यांच्या आदेशाने, राज्य महसूल मंत्र्यांच्या आदेशाने. हे दिल्याच्या नंतर जिथे गाळ काढायची परवानगी दिली होती, महादेव नाला नावाचा जो प्रकार आहे,
महादेव नाला, या महादेव नाल्याच्या ऐवजी त्यांनी गाळ काढला कुठे? सावित्री नदीचा. सावित्री नदीचा गाळ काढल्यावरती तो सक्शन पंपने काढला, म्हणून कलेक्टरने त्याच्यावरती बंदी आणली. हे सगळे कागद मी आपल्याकडे उद्या त्यांना सबमिट केल्यावरती देणार आहे. याच्यावरती बंदी आणल्यानंतर आकिब मुकादम हा कोर्टात गेला. कोर्टाची ऑर्डर आहे. कोर्टाने काय सांगितलं? काल त्यांनी सांगितलं ना, कोर्टाच्या आदेशाने वाळू काढत होता. कोर्टाने काय सांगितलं? ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो करून तुमची ऑर्डर द्या, कारण तुम्ही त्यांना शोकॉज नोटीस दिलेली नाहीये. आणि त्यांना गाळ काढायला परवानगी दिली. त्यांच्यावरती गाळ काढायची परवानगी कुठली आहे? महादेव नाल्यातली. गाळ काढतायत कुठला? सावित्री नदीतला. अख्ख्या महाराष्ट्रात फक्त एकटाच माणूस असा गाळ काढतोय, आणि म्हणून त्यांच्यावरती कारवाई झाली. हा आकिब मुकादम कोण आहे? हा यांच्या घरातला नोकरासारखा आहे, म्हणजे यांचा अगदी घरचा माणूस. त्याचे फोटो मी आपल्याला त्या दिवशी दाखवले. हे फोटो मी तुम्हाला दाखवले की त्यांच्या प्रचारामध्ये, त्यांच्या निवडणुकांमध्ये कशा पद्धतीने काम करत होता. हे सगळे फोटो मी काल विधानसभेत सगळे दाखवले. हा आकिब मुकादम आहे. हा माणूस तिथे रेती उपसतोय. जून 30 तारखेपर्यंत रेती उपसायची परमिशन होती. कुठली? महादेव नाल्याची. उपसतायत कुठे? आता जुलैमध्ये पण चालू होती. काल ही लक्षवेधी लागल्यावरती बंद झाली. काल हा विषय आला ना, आता बंद झाला. तिसरा विषय असा आहे की दगड आणि जांबा याचं उत्खनन होतं. दगड उपसायला, उत्खनन करायला 28 लोकांना, 24 लोकांना परमिशन दिली. जांबा उत्खनन करायला 14 लोकांना परमिशन दिली. ह्या सगळ्या लोकांना जी परमिशन दिली, त्या परमिशन पेक्षा जास्त उत्खनन केलं यांनी. म्हणून कलेक्टरने तहसीलदारांना सांगितलं की आपण रिपोर्ट करा. त्या रिपोर्ट मध्ये आलेलं आहे की उत्खनन जास्त झालंय. ETS मशीनच्या माध्यमातही मोजणी झाली. म्हणजे ETS मशीनने मोजणी तेव्हाच होते जी अक्युरेट पद्धतीने करायची असेल. लगेच महसूल मंत्र्यांनी त्याच्यात, महसूल राज्यमंत्र्यांनी त्याच्यात हस्तक्षेप केला आणि सांगितलं फेरमोजणी करा, कारण त्यावेळेला ते शेतकरी, ते माणसं तिकडे हजर नव्हती. आता फेर मोजणी झालेली आहे त्याची. प्रचंड करोडो रुपयाची रॉयल्टी ही शासनाची बुडवलेली आहे. करोडो रुपयाची. मी तुम्हाला सगळे कागदपत्र एक 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 लावून देतो. हे सगळे माझ्याकडे आहेत. मी तुम्हाला एक 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 सेट त्याचा उद्या मुख्यमंत्र्यांना दिला की तुमच्याकडे देणार आहे. करोडो रुपयाची रॉयल्टी लावली आहे, नुकसान केलेलं आहे. हे 18 आणि 24 लोक जे आहेत हे यांचे कार्यकर्ते आहेत खास. आणि त्यांनी जे उत्खनन केलेलं आहे, या उत्खननाने शासनाचं करोडो रुपयाचं नुकसान झालेलं आहे. आता हे नुकसान झालेलं आहे तर त्याचा अहवाल आला पाहिजे बाहेर की किती अवैध दगड उचललाय, किती जांबा अवैध उचललाय. अजूनही त्याचा रिपोर्ट येत नाही. कारण त्याचं असं आहे की राज्यमंत्र्यांचा त्याच्यावरती दबाव आहे. आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांना आणि महसूल मंत्र्यांना, मी आठवत असेल पहिल्याच दिवशी प्रश्नोत्तर दादा केचे यांच्या प्रश्नाच्या की मी कागदपत्रांसकट आपल्यावरती पुरावा देणार आहे, जे पुरावे मी दिले. आता माझं आव्हान आहे रामदास कदमना आणि योगेश कदमना, तुमच्या हिंमत असेल माझ्यावरती दावा लावा. तुमच्यावरती हिंमत असेल माझ्यावरती हक्कभंग आणा आणि मला व्यासपीठ उपलब्ध करून द्या. त्याचं कारण असं आहे की जर मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली नाही तर मी स्वतः कोर्टात जाणार आहे. त्यांनी माझा आमदार म्हणून नॉलेज बघितलंय. जे अर्धवट म्हणतात ना मला वकील, ते वकील म्हणून माझं पूर्ण ज्ञान, मला जे दाखवायचं ते कोर्टात. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारची आबरू जर मुख्यमंत्र्यांना वाचवायची असेल तर मुख्यमंत्री या गृह राज्यमंत्र्याचा राजीनामा घेतील आणि आबरू जाण्यापासून सरकारला वाचवतील असं मला वाटतं.
आज त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी सद्बुद्धीचा वापर करून या आपल्या सगळ्या मंत्र्यांना आवर घालावा अशी आज त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना आज विनंती करतो. आज अजितदादा पवार यांचा देखील वाढदिवस आहे, त्यांना देखील मी शुभेच्छा देतो. अजितदादा पवार त्या दिवशी सभागृहात हजर होते, त्यांच्या कडक स्वभावाचा मी साक्षीदार आहे. असल्या गोष्टी ते खपवून घेणार नाहीत. काल सूरज चव्हाणचा त्यांनी ताबडतोब राजीनामा घेतला. अशा गोष्टी अजितदादांच्याही पचनी पडणार नाही. अजितदादांना देखील मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अशा गोष्टी तुम्ही मान्य करू नका. एकनाथ शिंदेकडनं माझी काही अपेक्षा नाहीये, कारण त्यांना त्यांचा राजीनामा घेणं परवडणार नाही आणि ते घेऊ शकत नाही असा माझा अभ्यास आहे. त्यामुळे ह्या दोन्ही मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांच्या महसूल राज्यमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी मी आज करत आहे. धन्यवाद.